गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी अंतर्गत ग्रुप सी पदासाठी जी एक्झाम घेतली होती बघा मित्रांनो, 1 जून 2025ला. तर त्याचं त्या क्वेश्चन पेपरचे आन्सर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. 100 क्वेश्चन होते. 100 क्वेश्चनचे आपण आन्सर बघूया की काय उत्तर होतं, की आपण कुठे चुकलो, आपण कुठे कन्फ्यूज झालो, तर कशा प्रकारे क्वेश्चन विचारले गेले होते आयोगाने. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे क्वेश्चनचे उत्तर बघूया. तर स्टार्ट करूया व्हिडिओ. बघा मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन होतं, सत्यशोधक जलसा या कला प्रकारची पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते. याचं जे उत्तर होतं बघा मित्रांनो, होनाजी बळा हे उत्तर आहे बघा मित्रांनो फर्स्ट क्वेश्चनचं. सेकंड क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारसीनुसार 1853 साली दुष्काळ संहिता दुष्काळ संहिता तयार करण्यात आली बघा. दुष्काळ संहिता तयार करण्यात आली होती बघा. तर सर रिसर्च ट्रस्टची आयोग. तर हे पहिलंच उत्तर आहे याचं. थर्ड क्वेश्चन बघा, 1920 मध्ये 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस पहिले अध्यक्ष खालीपैकी कोण होते बघा. पहिला क्वेश्चन, पहिला पर्याय होता लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, श्रीप्रसाद अमृत डांगे, अशोक मेहता. तर याचं काय उत्तर होतं बघा. सोपा क्वेश्चन होता. लाला लजपत राय हे उत्तर आहे बघा याचं. पुढचं क्वेश्चन बघूया आपण. जोड्या लावा. 1800 जोड्या लावा बघा. 1899 गुराखी मुंबई, 1906 भाला पुणे, 1907 हरिकिशोर यवतमाळ, 1909 देशसेवक नागपूर. तर याचं जे उत्तर आहे बघा, क्रमांक 3. क्रमांक 3चं उत्तर आहे. पहिल्याचं जे होतं 1899 गुराखीचं काय आहे, श्री ल ना जोशी. तर अशा प्रकारे हे चौथ्याचा क्वेश्चन आहे बघा, जोड्या लावायचा. तर पुढचा क्वेश्चन होता बघा, कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या अनफिल्ड्स रायफल हाताळण्यासाठी खालीपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली होती बघा. ऑप्शन होते अंमला, कलकत्ता, सियालकोट, डमडम. याच्यामध्ये बरेच जणांचं कन्फ्युजन झालेलं आहे की कोणतं उत्तर होतं बघा. तर याच्यात पर्यायी उत्तर आहे बघा. इथं मुलांनी बरेच कन्फ्युजन झालेलं आहे की वरती फक्त चेक करून मुलांनी टिक मार्क केलेली होती काही मुलांनी, असं त्या मित्रांनी सांगितले मला. तर क्वेश्चन व्यवस्थित बघत जा, चेक करत जा. त्याच्यात पर्यायी उत्तर दिलेले आहे की 1 2 आहे, ABCD आहे का BD आहे, ABCD आहे, असं तुम्ही चेक करत जा. तिथं बरेच जणांनी कन्फ्यूज झालेले आहे. तर बघा याचं जे उत्तर आहे, 3 नंबरचं उत्तर आहे बघा. पर्याय 3 क्रमांक उत्तर आहे अंमला, सियालकोट आणि डमडम या ठिकाणी एनफिल्ड रायफलची प्रशिक्षण केंद्र आहे बघा. तर पुढचा क्वेश्चन आहे बघा, पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनद असे केले बघा. पर्याय होते 4 दिलेलं होतं. मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909, मोंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919, भारत सरकार कायदा 1935. म्हणजे उत्तर जे होते याचं भारत सरकार कायदा. हा पण क्वेश्चन सोपा आहे मित्रांनो, एकदम सोपा होता. बऱ्याचदा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघा, स्ट्रेसची आयोग कशाशी संबंधित होता. कशा संबंधित होता बघा. कशा संबंधित होता. तर याचं जे उत्तर आहे, शैक्षणिक सुधारणा, आरोग्य सुधारणा, बालविवाह रोखणे, दुष्काळ उपाययोजना. तर याचं जे उत्तर आहे दुष्काळ उपाययोजना हे उत्तर आहे बघा. दुष्काळ योजना हे उत्तर आहे याचं. तर कोणत्या व्हाईसरायच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली बघा.
तर हे पण उत्तर हे बरेचदा क्वेश्चन विचारलेलं, रिपीट क्वेश्चन विचारलेलं. परत मित्रांनो बघा, तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर बघू शकता. तर याचं जे ऑप्शन दिले होते बघा, लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड वेस्ली. तर याचं जे उत्तर होतं लॉर्ड रिपन, पहिलंच उत्तर होतं बघा मित्रांनो. बघा पुढचा क्वेश्चन, खालील विधाने अचूक वाचून व्यक्ती ओळखा. बघा, सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचा गौरव केला. बी ऑप्शन बघा, मी प्रथम राष्ट्रपती आहे, नंतर राष्ट्रपती आहे आणि शेवटी राष्ट्रपती आहे, असे विधान कायदेमंडळातील भाषणात केले. तर याचं पर्याय उत्तर बघा, सर सय्यद अहमद खान, मौलाना अब्दुल सलाम आझाद, मोहम्मद इक्बाल आणि मोहम्मद अली जिना. तर याचं जे उत्तर होतं बघा, मोहम्मद अली जिना. हे पण क्वेश्चन विचारलेले आहे बघा अगोदर मित्रांनो, तुम्ही चेक करू शकता. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या बघा. इथं तुम्हाला पर्याय उत्तर दिलेलं आहे. द ऑप्शन बघा, सोशल सर्व्हिस लीग, वाईट्स ऑफ इंडिया सोसायटी, आर्य समाज, डिस्प्रेस क्लासेस मिशन. तर अशा प्रकारे याच्यात बघा उत्तर जे होतं याचं, तर पर्याय उत्तर दिलेलं होतं बघा. तर यामध्ये पर्याय उत्तरमध्ये बघा, जे उत्तर होतं याचं प्रार्थना समाजाचं, तर ए बी डी हे उत्तर आहे बघा. म्हणजेच सोशल सर्व्हिस लिंक आणि सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी आणि डिस्प्रेस क्लासेस मिशन. तर अशा प्रकारे हे तीन क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोड्या लावा. बघा, इथं जोड्या लावायचं होतं, अहिलानगर, यवतमाळ, सातारा आणि लातूर. तर याचं जे उत्तर होतं बघा, 3 नंबरचं उत्तर आहे, तुम्ही बघू शकता. पुढचा क्वेश्चन आहे बघा, खालील विधाने विचारात घ्या. आता याच्यात वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, विधान बरोबर आहे ते ओळखायचं आपल्याला. बघा, इथं कन्फ्यूज होऊ नका. तर याचं महाराष्ट्राचा अश्वृत्तीय विस्तार रेखा उत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किमी आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,770 आहे. हे बरोबर आहे बघा. तर याचं जे उत्तर होतं बघा, 4 नंबरचं उत्तर होतं ACD. पुढचं बघा प्रश्न काय आहे? 13 नंबरचं क्वेश्चन बघा. आपण क्वेश्चन न वाचून टाइम वेस्ट नव्हता, पटपट आपण घेऊया बघा. तर जेणेकरून तुम्हाला उत्तर समजेल की काय उत्तर होतं का. बघा खाली विधाने बघा, खाली इथं फर्मिन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1881 मध्ये केली. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे. कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांना नावाने दिला जातो. तर याचं पर्याय उत्तर बघा, तर पर्याय उत्तर काय होतं बघा, सेकंड होतं याचं उत्तर, सी होतं बरोबर. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे बघा. तर पुढचा प्रश्न बघू. जोड्या लावा आहे बघा, जोड्या लावायचं डहाणू, माहीम, दाभोळ आणि विजयदुर्ग. तर याचे जे आहे, तर 1 नंबरचं होतं उत्तर. तर बघू, तुम्ही चेक करून घ्या, उत्तर बरोबर आहे बघा आहे. तर पुढचा प्रश्न बघा, खाली की कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते बघा. तर ओली चिकी ही लिपी संथाली भाषेत वापरली जाते बघा. पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय होता, पर्वत शिखराच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा. उतरता क्रम लावायचा होता आपल्याला. तर याचं जे उत्तर होतं बघा, डी. डी म्हणजे हे बघा, ABCD. ABCD म्हणजे तिसरा क्वेश्चन होता ABCD. बघा, मकालो, नंददेवी, अन्नपूर्णा आणि बद्रीनाथ हे बरोबर होते. तर आपल्याला सोपा होता क्वेश्चन हा. काही फिरून क्वेश्चन विचारलेलं नव्हतं, डायरेक्ट विचारलं होतं उतरता क्रम आणि चढता क्रम. तर पुढचा प्रश्न बघा, भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांब सीमा आहे बघा. हा एकदम सोपा क्वेश्चन होता बघा. बांगलादेश हा उत्तर आहे याचं. सर्वात जास्त लांब सीमा आहे बघा बांगलादेशचं. बघा, जोड्या लावा, स्तंभ स्तंभ भंडारा, नंदुरबार, उदयनगर, छत्रपती संभाजीनगर. तर याचं जे उत्तर आहे बघा, 3 नंबरचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, जोड्या लावायचं पुढचा, पुणे, रत्नागिरी, अहिल्यानगर आणि नागपूर. तर याचं जे उत्तर होतं, 3 नंबरचं उत्तर होतं बघा. याचं पण चेक करू शकता तुम्ही.
पुढचा क्वेश्चन आहे जोड्या लावा. सोलापूर, सातारा, रायगड, सांगली. तर याचं जे उत्तर होतं सोलापूर, सातारा, सांगलीचं, त्याचं जे उत्तर होतं 4 नंबरचं उत्तर आहे बघा. पुढचा क्वेश्चन बघा. राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 मूळ मूळ वर्षाऐवजी CSO द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला बघा. हे बघा, आता हे उत्तर जे क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, तर याचं फक्त सी बरोबर आहे. जे 3 नंबरचं उत्तर हे बरोबर आहे मित्रांनो. कोणतं? सी. सी म्हणजेच 1900, सॉरी, 1999 ते 2000. हे सी नंबरचं क्वेश्चन बरोबर आहे. पुढचं बघू आपण. पंचवार्षिक योजना व विकासाचे निर्धारित लक्ष्य यांच्या जोड्या लावा बघा. इथे जोड्या लावायचे होते. 5वी योजना, 6वी 6वी योजना, 9वी योजना आणि 12वी योजना. बघा, याचं पहिलंच उत्तर होतं आपल्याला काही. पहिलंच उत्तर होतं बघा करेक्ट. 5वी योजना कधी म्हणजे निर्धारित लक्ष्य होतं बघ. कि- किती निर्धारित लक्ष्य होतं ते आपल्याला काढायचं होतं, बघायचं होतं. तर खालीपैकी कोणते वैधानिक लेखापालांच्या काय फायद्याशी संबंधित योग्य आहेत बघा. तर याचं जे उत्तर होतं, तुम्ही खालीचं ऑप्शन चेक करू शकता. तर जे A आणि ABC हे उत्तर बरोबर होतं याचं. पुढचा क्वेश्चन बघा. खाली त्याने विचारत घ्या बघा. याचं उत्तर जे होतं बघा, याचं उत्तर आहे 4 नंबरचं ACD. तुम्ही चेक करू शकता. चोवीस 24वा क्वेश्चन जो होता त्याचं उत्तर ACD होतं बघा. पुढचा क्वेश्चन काय आहे? गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 1923 मध्ये मैत्री कायदा हा लागू केला आहे बघा. तर हा क्वेश्चन पण सोपाच होता मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2024 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात कराची सर्वाधिक हिस्सा आहे बघा. सर्वाधिक हिस्सा कशाचा आहे बघा? वस्तू व सेवा कर जास्त आकारला जातो, तर याचा जास्त हिस्सा आहे. तर खालील औद्योगिक संस्था त्यांची स्थापना वर्ष जोडायला लावायचं आपल्याला. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, भारतीय औद्योगिक विकास बँक, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ, राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ. बघा, याचं जे उत्तर होतं, बघू शकता त्याचं उत्तर जे होतं बघा. क्वेश्चन पर्याय क्रमांक 2 होता बघा. पुढचा क्वेश्चन बघा. तेलबिया आणि कडधान्य उत्पादन शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन धडधास राब राबवित आहे बघा. प्रधानमंत्री अन्न प्रधानमंत्री अन्नदाता आय सुरक्षा अभियान. हे उत्तर बरोबर. बरोबर मित्रांनो बघा. हे क्वेश्चन पण सोपंच होतं बघा. पुढचा क्वेश्चन बघा. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने व महसुली जनतेचा एक प्रमुख घटक आहे. तर खालीपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो बघा. आपल्याला हे पर्याय ओळखायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे बघा, ABCD हे बरोबर आहे. चारी पर्याय बरोबर आहे बघा. पुढचा क्वेश्चन बघा. महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीपैकी कोणत्या सहकारी संस्थेचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही किंवा नाहीत. तर बघा, आता याचं पर्याय उत्तर बघायचं आपल्याला. तर असं जे पर्याय उत्तर कोणते बघू आपण. तर फक्त सी जे आहे याचं उत्तर आहे. एकच बघा, सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे. बघा, इथं उद्देश नाहीत. उद्देश नाहीत बघा. तर तुम्ही इथं कन्फ्यूज होऊ नका. उद्देश असता तर हा बरोबर असता, पण उद्देश नाही ना, इथं दंड आकारला जातो म्हणून हा चुकीचा आहे. बाकी सगळे बरोबर आहे. A, B आणि D हे बरोबर आहे आणि चुकीचं आहे बघा. त्यांचा उद्देश न जातो. भारत भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधाने. तर याचं जे उत्तर होतं पर्याय, तर 3 नंबरचा पर्याय B आणि C उत्तर आहे बघा. भारत रोजगार अहवाल 2024चा. पुढचा क्वेश्चन आहे. भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबीच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर याचा जो पर्याय उत्तर बघा, तर बी पर्याय बरोबर आहे बघा. याचं चेक करू शकता तुम्ही. आणि महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2023-24 अहवालानुसार सेंद्रिय शेती उत्पन्नात भारतात महाराष्ट्र राज्य 27% हिस्सासह राज्यास क्रमांकावर आहे बघा. इथं दुसऱ्या क्रमांकावरती आहे. सोपा क्वेश्चन होता बघा. लेटेस्ट क्वेश्चन आहे करंट अफेअर्स वरती.
भारतीय लेखा परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे बघा. आता इथं बघा, हा पण एक क्वेश्चन सोपा आहे. भारतीय नियंत्रण महालेखा परीक्षक, म्हणजे तुम्हाला त्याचंच उत्तर दिलेलं आहे बघा मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघा, भारतीय मृत्यू दर कमी होण्याची खालीपैकी कोणती कारणे आहेत बघा. इथं पर्याय क्रमांक बघा 35 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, आणि पर्याय क्रमांक A, B, D बघा. 19वी अलिप्त राष्ट्रीय चळवळ शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती बघा. युगांडामध्ये करण्यात आलेले बघा मित्रांनो. हा पण क्वेश्चन सोपा होता. कंपाला, युगांडामध्ये. 2024च्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला बघा. नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, तर पर्याय क्रमांक 2, डेव्हिड बेकर, डेमिस हसाबीज आणि जॉन जम्पर यांना देण्यात आला बघा. पुढचा क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणत्या अभ्यासाचे प्रसिद्ध अभ्यासक रजनीत गुहा इथे संबंधित आहे बघा. तर याचा जो उत्तर आहे बघा, से 2 नंबरचा पर्याय बघा उत्तर. पुढचा क्वेश्चन, लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बघा. हा एक क्वेश्चन सोपा होता. अजय माणिकराव खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली होती बघा, लोकपाल अध्यक्ष म्हणून 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यात. तर पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली अभियान जोडलेले आहे. पारंपरिक, 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे बघा. पारंपरिक वाहनातून इलेक्ट्रॉनिक वाहनाकडे वळणे. नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँकेचे ADB अध्यक्ष कोण होते बघा. अध्यक्ष कोण होतं, पर्याय क्रमांक 1, अकासा असाकावा. पुढचा प्रश्न बघा, दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो बघा. 26 जानेवारी, सॉरी 25 जानेवारी. सर्वात सोपा क्वेश्चन होता. 2024 पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य आयोजक कोण होते बघा. उदकी होतं काय. 43 क्वेश्चन बघा, 43 क्वेश्चन होतं काय. ABD, ABD बघा, पर्याय क्रमांक 2 इथं पर्याय दिलेले आहेत, तर ABD हे बरोबर होते. तर पुढचा क्वेश्चन बघा, सप्टेंबर 2024 मध्ये 44 क्वेश्चन बघा, भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्र लातूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात विश्व शांती बुद्ध विहारचे उद्घाटन केले बघा. उदगीर जिल्ह्यात उद्घाटन केलेले आहे विश्व शांती बुद्ध विहारचं. कोणत्या संस्थेने संयुक्तपणे PhD विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधनासाठी उपक्रम राबवले बघा. तर याचं जे उत्तर होतं, परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत. 2 नंबरचं पर्याय बघा उत्तराचं. 2 नंबरचं उत्तर आहे बघा. पुढचा क्वेश्चन, भारतातील पहिले लेव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले बघा. जम्मू काश्मीरमध्ये विकसित करण्यात आलेले आहे. बघू शकता तुम्ही चेक करून. पुढचा क्वेश्चन, पॅरिस येथील 2024 ऑलिम्पिक खेळामध्ये खालीपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड, 22 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ पद जिंकले बघा. तर हे उत्तर जे आहे, जपान या देशाने एवढे जिंकलेले आहेत. पर्याय क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन, 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पदक पुरस्कारांना मान्यता देण्यात प्रदान केली बघा. 132 जणांना हे प्रदान करण्यात आले बघा. सोपा क्वेश्चन होता. आपण ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 अनुक्रमे पुरुष महिला एकेरीचे विजेते कोण होते बघा. महिला पुरुष एकेरीचे विजेते जानीर सिनर, अरिना हे बघा. पर्याय क्रमांक 4 नंबरचं उत्तर होतं. खालीपैकी कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलार फ्लोअर मिल नव्या पानाचे पेटंट मिळाले बघा. शक्ती पंप हे उत्तर बरोबर होतं बघा. लेटेस्ट क्वेश्चन होता, भारतीय संविधानाच्या कलम 165 संदर्भात राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार कोण. महाधिवक्ता. हा पण क्वेश्चन सोपाच होता. तर पुढील विधान विचारत घ्या बघा. याचं आता तुम्ही बघू शकता, पुढील जो 52वा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 52. तर त्याचं जे उत्तर आहे ए बी, पर्याय क्रमांक A आणि B बघा, दोन्ही बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, 53, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य
मुख्य तर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव डायडस मंजूर करण्यात करावा लागतो बघा. साध्या बहुमताने. पुढचा क्वेश्चन बघा. राष्ट्रपिताच्या भारतीय राष्ट्रपिताच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे बघा. विधान ओळखायचं इथं कोणतं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजे बी पर्याय बरोबर आहे बघा. 54 क्वेश्चन आहे. सॉरी, पर्याय क्रमांक 3. पुढचं क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बी आर आंबेडकरांनी कोणत्या कलमाच्या भारतीय राज्यघटनेत आद्य आणि आत्मा म्हणून घोषित केले. कलम क्रमांक 32 म्हणजे दुसरा पर्याय बघा. पुढचा क्वेश्चन. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे बघा. हा पण क्वेश्चन सोपा जाता बघा मित्रांनो. 170 कलम. कलम 170 पर्याय क्रमांक फर्स्ट. कोणत्या अनुसूचित शेड्यूल केंद्र व राज्यातील अधिकाराच्या विभाजनाच्या संबंधित आहे. हा पण क्वेश्चन सोपाच होता मित्रांनो. तर अनुसूचित 7. भारतीय संविधानाच्या खालीपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायती महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली बघा. तर कलम 243 डी बघा. पर्याय क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये खालीपैकी कशाचा समावेश होत नाही बघा. तर इथं आपल्याला पर्याय ओळखायचा आहे. 59 नंबर क्वेश्चन जो आहे जो क्वेश्चन होता तर त्याचा पर्याय जे आहे ए आणि बी आहे बघा. पुढचा क्वेश्चन काय बघा. भारतीय राज्यघटनेचे कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या वेळी अंमलात आलेल्या कोणत्या कायद्यात तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील बघा. त्याचं उत्तर जे आहे तिसरा. पुढचा क्वेश्चन. परमानंद कटारा विरुद्ध युनियन बँक ऑफ इंडिया हे प्रकरण खालीपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे बघा. 61 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा. वैद्यकीय निगा याच्या संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1. खालीपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते बघा. 62 क्वेश्चन बघा. सर विल्यम्स वूड हे सदस्य नव्हते बघा. पर्याय क्रमांक 1. पुढचा क्वेश्चन. कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची अटॅच केली बघा. तर याचं कोणतं आहे बघा. पर्याय क्रमांक दुसरा आहे बघा. 7वी घटना दुरुस्ती बघा. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे बघा असं. पुढचा क्वेश्चन. 64 नंबर. यादी फर्स्ट. भारतीय राज्यघटनेचे कलम यादी 2 तरतुदी मधील कोणत्या जोड्या बघा. जोड्या लावायच्या आपल्याला. पर्याय याचं जे आहे बघा उत्तर. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे बघा. पुढचं क्वेश्चन बघूया आपण. 65 नंबरचं क्वेश्चन काय बघू. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशाकडे समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता सैन्याचा समावेश कोणत्या घटना दुरुस्ती करण्यात आला बघा. याचं जो उत्तर आहे बघा 42वी घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आला. पर्याय क्रमांक 4. पुढचा क्वेश्चन बघा. योग्य उत्तर निवडा बघा. 66 क्वेश्चन आहे. त्याचा आपल्याला पर्याय निवडायचा आहे उत्तर आहे. तर त्याचा जो 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे बघा. फक्त ए बरोबर आहे बघा. बाकीची चूक आहेत. पुढचा क्वेश्चन बघा. खालीपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते बघा. तर याचं जे उत्तर होतं बघा. पहिला 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे बघा. 67 क्वेश्चनचा फर्स्ट पर्याय बरोबर आहे. पुढचा 68 नंबर क्वेश्चन बघा. बॉल रिपेअर बेअरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होते बघा. लोटन लोटन घर्षण. पण क्वेश्चन थोडंसं सोपंच होतं बघा सायन्स अंतर्गत. तर बघा पुढचा क्वेश्चन. खास्य मिश्र धातूमध्ये डायटेस्ट 2 धातू समावेश असतो बघा. हा पण क्वेश्चन सोपाच होता. कॉपर आणि टीन हा पर्याय बघा. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन. कार्बन डायऑक्साईडचा उपयोग डायजेस्टसाठी करण्यात येतो बघा. हा पण 1 नंबरचा क्वेश्चन जो होता हा पण सोपा क्वेश्चन होता. कृत्रिम काम साठी उपयोग करण्यात येतो बघा. पर्याय क्रमांक 1. तर क्वेश्चन नंबरचा पर्याय क्रमांक पहिला आहे बघा उत्तर. खालीपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेंट असलेला रेणू डॅश डॅश बघा. कोणता होता रेणू. CH3 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा. पेट्रोमाय झोनमध्ये डॅशद्वारे अँटी अगुलेट स्रवले जातात डॅश डॅश बघा. हे काय उत्तर. लाल ग्रंथी बघा उत्तर आहे पर्याय नंबर 3. पुढचा क्वेश्चन. कांगारू डॅश प्राणी या
डॅश डॅश फायलम मध्ये समाविष्ट आहे बघा. सस्तन प्राणी म्हणून आहे बघा हा. कांगारू हा सस्तन प्राणी आहे. पुढील जोड्याला आहे बघा आपल्याला. तर क्वेश्चन नंबर 74चं बघा. भारतीय गांडूळ, भारतीय गाईचा घृतकर्ण, लीच, मधमाशी, पलंगातील कीटक, ढेकूण, म्हणजे याचा जो उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 4चा पर्याय उत्तर आहे बघा याचं, सॉरी, पर्याय क्रमांक 4 बघायचं. ही जोडी जी लावायची तुम्हाला पर्याय क्रमांक 4 आहे बघा. गांडूळ, भारतीय गाईचा घृतकर्ण आणि मधमाशी आणि पलंगातील कीटक. पुढचा क्वेश्चन बघा. भुईमुगावरील टीका रोग कोणामुळे होतो बघा. हा पण क्वेश्चन सोपाच होता बघा. पर्याय क्रमांक दुसरा. भुईमुगावर टीका रोग कशामुळे होतो, पर्याय क्रमांक 2. पुढचा क्वेश्चन 76 नंबर. जैविक खतामुळे डायजेस्ट होतो बघा. तर जैविक खतामध्ये काय, हा पण क्वेश्चन सोपच होता. जैविक मातीतील पोषण तत्वाचे समृद्धीकरण होते बघा. पुढचा क्वेश्चन. खालीपैकी कोणते विधान ब्रायोफाइट बद्दल चुकीचे आहे बघा. तर 77 नंबरचं क्वेश्चन जे आहे बघा, 4 नंबरचं क्वेश्चन चुकीचं आहे बघा. बाकी सगळे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन. ज्या परस्पर संबंधामध्ये जास्त एका प्रजातीचा फायदा होतो आणि दुसऱ्याचा हानी पोहोचत नाही किंवा फायदा देखील होत नाही, त्याला डेल्टा असे संबोधतात. तर हा पर्याय क्रमांक बघा 4 नंबर आहे. क्वेश्चन नंबर 78चा पर्याय क्रमांक 4 आहे बघा. पुढचा क्वेश्चन. डॅश खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो बघा. पर्याय क्रमांक 79 बघा. उत्तर आयोडीन. आयोडीनमुळे होतं बघा. जास्त जर. पुढचा क्वेश्चन. 80. तोंडा वाटे घेतली जाणारी पोलिओ लस ही खालीपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते. पर्याय इथं बघ पर्याय दिलेले आहे. तर इथं आपल्याला ABC बरोबर उत्तर बघायचं, पर्याय क्रमांक 3. म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर आहे बघा. पुढचा क्वेश्चन. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्काची सरासरी 13 आहे. तर हा क्वेश्चन बघा 81 नंबरचा. तर त्याचा पर्याय क्रमांक 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे बघा. पुढचा क्वेश्चन आहे. एक रेल्वे गाडी 480 किमी अंतरावर एक समान वेगाने धावते. या क्वेश्चनचं उत्तर जे बघा 82 नंबर क्वेश्चन आहे बघा. तर 40 किमी ताशी 40 किमी धावते बघा. पुढचा क्वेश्चन बघा. अरुण एका दिवसात केलेले काम सचिन एका दिवसात केलेल्या कामाचा अर्धा आहे. डाटाशा बघा. याचं उत्तर जे आहे बघा 83 नंबर क्वेश्चन बघा तुम्ही. तर त्याचं जे आहे उत्तर नंबर तिसरा आहे बघा. 3 नंबर ऑप्शनचा 8. 8 उत्तर येईल. तुम्ही बघू शकता 8 उत्तर कसं येतं बघा. तर पुढचा क्वेश्चन बघा. आकृतीमध्ये दिलेल्या सरळ रेखी आयताकृती आकाराची परिमिती किती बघा. परिमिती काढायचं होतं आपल्याला इथं. तर याचं जे उत्तर होतं बघा. तर 42 हे उत्तर आहे त्याचं. 42 सेंटीमीटर. पुढचा क्वेश्चन बघा. 85. एका दुकानदार दोन मोबाईल फोन प्रत्येकी 3600 ला विकतो. तर या क्वेश्चनचं जे उत्तर होतं बघा. 300 तोटा होतो बघा त्याला. हा क्वेश्चन पण सोपा होता. पुढचा क्वेश्चन बघा. एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. तर ह्या प्रकारचा जो क्वेश्चन होता त्याचं 86 नंबर क्वेश्चनचं उत्तर जे होतं 56.67% हा उत्तर आहे बघा. 86व्या क्वेश्चनचं जे उत्तर आहे बघा सेकंड नंबरचं पर्याय आहे बघा बरोबर आहे. 87 क्वेश्चनचं बघा. 14 ऑगस्ट 1947 ला आठवड्यातील कोणता वार होता बघा. हा क्वेश्चन पण बरोबर होता बघा मित्रांनो. सत गुरुवार. हा पर्याय 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे बघा. पुढचा क्वेश्चन. एका 30 सेंटीमीटर त्रिज्येचा भरीव घन गोल वितळून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 4 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तीची डॅश जास्त केली तर वृत्तचिती तयार होईल. समजा किती वृत्तचिती तयार होईल ते काढायचं होतं आपल्याला. 88 बघा 90 होतं बघा. हे जे क्वेश्चन होते रिझनिंग आणि मॅथ्सचे क्वेश्चन बघा थोडंसं वेळखं होते. तर काही मुलांना खूप टाइम लागलाय. बघा पुढचा क्वेश्चन बघा. 89चा क्वेश्चन बघा. वाऱ्यामुळे एका 21 मीटर उंच वृक्षाचा त्याच्या बु- बुद्धापासून 1 मीटर अंतरावर अशा प्रकारे तुटतो. या क्वेश्चनचं जे उत्तर होतं बघा. 89 जे क्वेश्चनचं उत्तर जे होतं त्याचं उत्तर जे आहे 7 मीटर बघ पर्याय क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन बघा. एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च
त्याचं गुणोत्तर काढायचं होतं आपल्याला. तर त्याचं खर्च आणि गुणोत्तर बघा, पर्याय क्रमांक 4 16,500 हे उत्तर आहे त्याचं, आणि पर्याय क्रमांक 4. पुढचा क्वेश्चन, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल बघा. तर 91 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याचं उत्तर येतं आपल्याला 25 बघा. पुढचा क्वेश्चन बघा, 92 क्वेश्चन बघा. 92 नंबरचं क्वेश्चन आपल्याला त्याचं काय उत्तर येऊ शकतं, 3 नंबरचा पर्याय उत्तर आहे बघा. तुम्ही चेक करू शकता. रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजले होते, तर जर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असेल, तर आपल्याला ते काढायचं होतं. कोणत्या दिशेला ते येईल, तर उत्तर दिशेला येईल बघा. पुढचा क्वेश्चन बघा, एका वर्गात त्यांच्या 5व्या क्रमांकावर आहे, तर यस हा शेवटी 8व्या क्रमांकावर आहे, तर आहे. जर टी हा एन नंतर 6वा आणि यस आणि सॉरी, एका वर्गात जेन हा 5व्या क्रमांकावर आहे, यस हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. जर टी हा एन नंतर 6वा आणि एन आणि एस च्या मध्यभागी असेल, तर वर्गात किती विद्यार्थी राहील, किती विद्यार्थी आहेत बघा. तर याचा जो पर्याय होता 24, हा पर्याय क्रमांक 2, 24 उत्तर येतं याचं. पुढचा क्वेश्चन बघा, साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने खरेदीदारास 160 किमतीमध्ये 2.4 kg जास्त साखर मिळू शकते. तर प्रति केजी असलेली मूळ किंमत शोधा बघा. मूळ किंमत शोधायची होती आपल्याला. तर तर याचं जे उत्तर येतो बघा, पर्याय क्रमांक 4 म्हणजे 16 उत्तर येतं याचं. पुढचा क्वेश्चन बघा, 96 नंबरचं क्वेश्चन, सांकेतिक भाषेत बघा काढायचं होतं. त्याचं उत्तर जे होतं, तर त्याचं जे उत्तर होतं 4 नंबरचा पर्याय बरोबर होता बघा. पुढचा क्वेश्चन बघा, 97 नंबरचा क्वेश्चन, वेळ खाऊ क्वेश्चन होतं बघा. तर टाइम लागला असता या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी. तर जे याचं जे उत्तर येतं बघा, 8,840. तर पर्याय 98 नंबरचा क्वेश्चन बघा, यम आणि एन हे दोघे भाऊ आहेत. क्यू आणि आर बहीण आहेत. यमचा मुलगा आर चा भाऊ आहे, तर एन क्यू चे बरोबर नाते काय. तर याचं जे उत्तर होतं बघा, काका. म्हणजे तुम्हाला हा सोपा एक क्वेश्चन होता, ज्याची जी प्रॅक्टिस झालेली असते त्यांना हा क्वेश्चन लगेच आला असेल बघा. वर्तुळातील संख्याचे निष्करण करा आणि प्रश्नाच्या जागी कोणती संख्या येईल याचं पर्याय निवडा बघा. इथं पर्याय निवडत होता. 99 नंबरचं जे क्वेश्चन होतं, पर्याय नंबर 2, पर्याय पर्याय क्रमांक 4, ऑप्शन चौथा म्हणजे 22 नंबर, 22 हा उत्तर येते बघा. तर पुढचा क्वेश्चन बघा, 100वा क्वेश्चन होता, एका पेटीत काही आंबे आहेत, तर 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील बघा. तर 80 आंबे असतील, पर्याय क्रमांक 2, 80 आंबे असतील बघा त्याच्यात. तुम्ही चेक करून बघू शकता. तर अशा प्रकारे 100 क्वेश्चन होते. तर निगेटिव्ह मार्किंगसाठी पण आहे मित्रांनो, हे याच्यात निगेटिव्ह मार्किंग आहे. तर यामध्ये जे हा पेपर होता, तर पेपरचे जे क्वेश्चन आहेत बघा, 40 ते 50 क्वेश्चन सोपे होते. तुम्हाला ते क्वेश्चन पटकन तुम्ही देऊ शकत होते बघा. पण काही क्वेश्चन जे होते मॅथ अँड रिझनिंग, 20-30 क्वेश्चन असे होते की तुम्हाला वेळखाऊ होते, टाइम लागणार होता. तर अंदाज बऱ्याच जणांचं अनालिस करून असं वाटतं की नाही, जो कट ऑफ वगैरे आहे बाबा, कट ऑफ तर मी सांगता येणार नाही, पण एक तुम्हाला एक सांगू शकतो की कितीपर्यंत कट ऑफ जाईल अंदाज मी तुम्हाला सांगतोय. कारण की बरेच मुलांना मॅथ अँड रिझनिंग मध्ये टाइम लागलेला आहे मित्रांनो. तर कट ऑफ तुमचं जर 60 ते 65च्या आसपास जर तुमचे क्वेश्चन करेक्ट असतील मित्रांनो, तर तुम्ही मेन्ससाठी क्वालिफाय होऊ शकता. चान्सेस जास्त आहे मित्रांनो. तर 60 ते 65च्या आसपास ज्यांचे उत्तर करेक्ट आहेत, अशा मुलांना पुढचे मेन्ससाठी तयारी करायला काही हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण आज MPSC ग्रुप सी पदासाठी जी एक्झाम घेतली होती, तर त्याचे क्वेश्चन पेपरचे आपण आन्सर बघितले मित्रांनो. तर अशा प्रकारे क्वेश्चनचे आन्सर होते. तर तुमचे आन्सर तुम्ही चेक करू शकता की तुमचे क्वेश्चन किती येत आहे. जर तुमचे क्वेश्चन जर 60 ते 65 बरोबर करेक्ट येत असतील, तर तुम्ही मेन्ससाठी तयारी करू शकता. आतापासूनच वेळ न वाया घालवता आतापासून जर चांगले स्कोर असेल तर स्टडीला लागा. कट ऑफ कधी लागेल, काय लागेल त्याचा विचार करू नका. तुम्ही चेक करा अगोदर, क्वेश्चन सगळे चेक करून घ्या अगोदर करेक्ट आहे की नाही. आन्सर की पण येईन तुम्हाला लवकरच येईल. तर
हे संभाव्य क्वेश्चनचे आन्सर होते बघा मित्रांनो. तर यामध्ये काही मागपुढ होऊ शकतात, पण हे क्वेश्चन करेक्टली आहेच मित्रांनो, कारण की हे सगळं चेक करून तुम्हाला हे मी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन होते मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. थँक्यू. बाय फ्रेंड्स.